आपण सर्व एकाच भागातली लोक, पण कोयनेचं धरण झालं आणि आपल्या काही लोकांचं पुनर्वसन झालं आणि पुनर्वसन झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी पुनर्वसित झालो. काही रायगडमध्ये गेले, काही ठाण्यामध्ये, काही त्यानंतर काही पालघरमध्ये गेले आणि काही भूमिपुत्र त्या ठिकाणी स्थायिक राहिले. परंतु आज पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातून या व्यासपीठावरती एकत्र येतोय. या गोष्टीचा खऱ्या अर्थानं आनंद होतोय आणि नक्कीच ही सुंदर अशा प्रकारची स्पर्धा खरं तर मागच्या 4 दिवसापासून या ठिकाणी आम्ही लाईव्हमध्ये पाहतोय. आज आमचे सहकारी मित्र ज्यांना आमच्या कोयना सोळशी कांदाडे 105 गाव विभागामध्ये आणि मुंबईमध्ये होणाऱ्या सर्व टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये कोयना एक्सप्रेसमधून आपण ज्यांना संबोधतो, सन्माननीय आमचे विनोदजी जाधव साहेब, त्याचबरोबर आपले उमेशजी सावंत, या लोकांचा खऱ्या अर्थानं आवाज आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकाला आणि खेळाडूला एक स्फूर्ती देणारा आवाज आहे. आणि मी नेहमी सांगतो की टेनिस क्रिकेटमध्ये हे सर्व घडवण्यापाठीमागे जी महत्त्वाची भूमिका असते ते असते आपल्या सर्व कमिटींची. कारण एवढं मोठं आयोजन करणं, एवढ्या सगळ्या लोकांना एका मंचावरती आणणं आणि सर्वपक्षीय एकत्र बसवल्यानंतर हा एक एवढा मोठा मेळ घडवून आणणं, याच्यामध्ये खरं जर या ठिकाणी योगदान कोणाचं असेल तर या कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय गोविंदजी जाधव सर असतील, त्याचबरोबर सन्माननीय सुरेंद्र जाधव साहेब असतील, कार्याध्यक्ष सन्माननीय राजेंद्र कदम आणि त्यांच्यासोबत काम करणारी जी सर्व कमिटी आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की एक साध्या आपल्या 1 गाव 11 आपल्या गावची जर टुर्नामेंट करायचं असेल तर किती त्रास सहन करावा लागतो. आणि आज ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यांची मुलं एकत्र करून आपला समाज तुम्ही एकत्र केला आणि या क्रिकेटच्या माध्यमातून समाजामध्ये एक वेगळी ओळख आपण निर्माण केले. असंच येणाऱ्या काळामध्ये देखील ज्याप्रमाणे आपण क्रिकेटसाठी सर्व तरुण मुलं एकत्र येतो त्याप्रमाणे आपल्या भागाचं, आपल्या गावाचं आणि आपल्या कोयनेचं नाव राखण्यासाठी या मुंबई शहरामध्ये आपण सर्वांनी एकत्र यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं विनोद दादा, तुम्ही या ठिकाणी आग्रह केला आणि आपण बोलवलं. खरं तर तुम्हालाही माहिती आहे की कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान म्हणजे सगळ्यात पहिली टेनिस क्रिकेटमधली असोसिएशन आणि त्याच्यानंतर अनेक तालुक्याच्या, अनेक जिल्ह्याच्या असोसिएशन झाल्या आणि कोयना एक्सप्रेस म्हणून आदरणीय विनोददादा जाधव यांचं नाव नेहमीच आमच्यामध्ये राहतं. म्हणजे अगदी क्रिकेटचा मंच असू द्या, आध्यात्मिक क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या किंवा मग कोणता लहान मोठा इव्हेंट असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी कार्यरत आणि परिपूर्ण असणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. अगदी तुम्हालाही माहिती असेल की आपल्या दरेगावचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा कार्यक्रम साहेबांनी स्वतः मुंबईसारख्या ठिकाणी केले. अभिमान वाटतो की आपला एक माणूस म्हणजे राजकीय क्रिकेटच्या पटलावरून सुरुवात करतो आणि एवढ्या मोठ्या मोठ्या व्यासपीठावरती जातो. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांना ते एक प्रेरणास्थान आहे, प्रोत्साहन आहे. आणि म्हणून कोयना क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना हे सर्व श्रेय जातं आणि म्हणून कमिटीला देखील हे श्रेय जातं. आणि अशी मुलं खऱ्या अर्थानं घडली पाहिजे. आज आपण 1 गाव 11 किंवा आपण भाग म्हणून एकत्र खेळतोय. माझी तर या ठिकाणी इच्छा, अध्यक्ष साहेब तुम्हाला विनंती आहे, व्यासपीठावर सर्व मान्यवर बसले त्यांनाही विनंती आहे की आपल्यातली मुलं या ठिकाणी रणजीमध्ये गेली पाहिजे. वरच्या लेवलला सुद्धा, स्टेट लेवल असतील, तालुका लेवल, जिल्हा लेवलला आपली मुलं खेळली पाहिजे आणि क्रिकेट विश्वामध्ये देखील आपल्या कोयनेचं नाव अबाधित राहावं अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा यथोचित अशा प्रकारे मानसन्मान केला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मी राम शिंदे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब, आपला अनमोल वेळ खर्च केला. अर्थातच साहेबांचा आपण करतोय शुभ सन्मान. आदरणीय राम शिंदे साहेब, कोयना 5 गाव 105 गावच्या ठिकाणी दमदार डॅशिंग नेतृत्व, ज्येष्ठ समालोचक तथा पत्रकार साहेबांनी दखल घेतली आहे. आपल्या स्पर्धेची परिपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या कोयना क्रिकेट असोसिएशनची ही लीग या ठिकाणी तिचं पूर्णतः सारांश लेखन केलं जाईल. आणि एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगतो साहेब, ही जी तुमची लाईव्ह स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून दाखवली जाते ना, ते KSK क्रीडा प्रतिष्ठानमधील एक उमदं नेतृत्व. खऱ्या अर्थानं कमी वेळामध्ये त्यांनी 22 यार्ड्स या वाहिनीची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या व्यक्तिमत्वाचं नाव झालं. रुळेगावचे सुपुत्र आहेत सचिनदादा शिंदे. खरं तर मी सर्वांना आवर्जून सांगेन की आपला भूमिपुत्र आहे, आपल्या मातीतला व्यक्ती आहे. आणि आज जर तुम्ही लाईव्हमध्ये जर पाहिलं तर यांची क्लॅरिटी, यांचा आवाज आणि यांची दाखवण्याची जी पद्धत आहे ना, तर प्रत्येक आयोजनाला माझी विनंती असेल की आपल्या व्यक्तीला नेहमी आपण संधी दिली पाहिजे. कारण कमी वेळामध्ये खूप चांगल्या अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी पिकअप केलेलं आहे. धन्यवाद साहेबांचा होतोय सन्मान. आदरणीय राम शिंदे साहेब, तेटली गावचे सुपुत्र. त्यानंतर
पुढील सन्मान आमचे मित्र अर्थातच आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचे पुतणे दिगंबर शिंदे साहेबांचा या ठिकाणी होतोय सन्मान. मी सचिव सुरेंद्रजी जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते साहेबांचा सन्मान करावा. दिगंबरजी शिंदे साहेब आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचे पुतणे आमचे मित्र हे दोन्ही मान्यवर म्हणाले की स्पर्धा आपल्या कोयनेची मानाची सन्मानाची आणि आम्हाला या ठिकाणी आपल्या स्पर्धेचा आपल्या कोयनेचा अभिमान आहे. आपली स्पर्धा खूप छान भरवली जाते. एक वर्ष तरी आम्हाला यायचं आहे आणि त्यांनी खरोखरच या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त केलेली. आज त्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला आहे. आपल्या या ठिकाणी पुण्याचे एकदा मनपूर्वक स्वागत व आभार. थँक्यू. पुनश्च एकदा सगळ्या मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानेल. कोयना आमची ही मातृभूमी आहे आणि तिचा सन्मान आम्ही नेहमी करत राहतो. आणि आज रायगड जिल्ह्यामध्ये देखील या कोयना नावाचा डंका आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये माजी गावप्रमुख ज्ञानेश्वरजी सावंत आणि चंदूजी रेवणे यांच्या माध्यमातून अजय बातोसे तथा ज्येष्ठ कलाकार संतोषजी रेवणे या मान्यवरांच्या शुभासे आपण देतोय कॅश प्राइज 1000 रुपये. पारितोषिकांचा वर्षाव व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवर मंडळी. आणि टास्क मध्ये आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी सावंत माजी गावप्रमुख आणि चंदूजी रेवणे आणि संतोषजी रेवणे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. यशवंत सावंत जुने अकल्पे सरपंच या सगळ्यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि कमिटीसाठी देखील योगदान 2000 रुपये. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यशवंत सावंत जुने अकल्पे. शुड बी विश यू बेस्ट ऑफ लक मिस्टर अजय बातोसे. चांगला खेळ पाहायला मिळाला परंतु फर्स्ट सेमी फायनल ज्याची आतुरतेने वाट पाहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गौरव सकपाळचा खेळ पाहिला. विशाल कामगिरी करण्याकरिता आला जरूर परंतु चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. महत्वाचा या क्षणाला मिळालेला विकेट ज्याच्या शोधामध्ये निघाले होते विशाल सकपाळ आणि तो विकेट मिळालाय जिथे गार केलंय आनंद सकपाळ याला. चेक चंदू रेवणे साहेब आणि त्याच माध्यमातून माजी गावप्रमुख ज्ञानेश्वरजी सावंत आपल्या कमिटीला 2000 रुपये सहकार्य लाभले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चार रन्सवरती विकेटचं नुकसान पाहायला मिळालं. माघारी परतलेत अद्यापपर्यंत जर विचार केला गेला तर 3 फलंदाज. निलेश जाधव प्रारंभिक फलंदाजामध्ये आला होता. त्यानंतर यश सकपाळ आणि त्याचसोबतीने आनंद सकपाळ. प्रारंभिक 3ही फलंदाज माघारी परतलेत. विशाल निघालाय. लवर फुल्लरलेनचा हा बॉल होता. श्रेयसने ड्राईव्ह केलं. चेंडूला अगदी पॅडवरती बॉलला येऊन दिलं आणि त्यानंतर केवळ दिशा देण्याचं काम. सिंगलच मिळणार आहे. दडपण वाढलं गेलं. पहिल्या सेमीफायनल मध्ये असं वाटलं गेलं की फटाके अगोदर बनवले जातात. दिवाळी होण्याच्या अगोदर फटाके मेकिंग सुरू होते परंतु फटाका हा फुटला नाही. इथे अद्याप परिस्थिती ओमसाई 11 संघाकडे. ओमसाई नावाचा डंका सलगच्या 3ऱ्या पर्वामध्ये परंतु मध्ये उभे राहिले आहे ते फलंदाज. अर्थातच हा ब्लास्ट पाहायला मिळालाय राहुल जाधवच्या बॅट मधून. हा जादुई षटकार. एक पाऊल पुढे जाणार तिथे दुसरं पाऊल टाकताना विचार करावा लागणार असं सांगणारा स्ट्रोक होता. स्टेअर केलं. चेंडूला सिंगल मिळेल. वीर दावेंची कोणतीही मानसिकता दाखवत नाहीयेत. केवळ सिंगल वरती संतुष्टी पाहायला मिळाले. सिंगल के साथ देखिए स्कोर कार्ड की बात. जुट चुके 12 रन 12 गेंदे 12 रन. लॉस ऑफ दी 3 विकेट. टीम मराठा वॉरियर आईर सन्माननीय श्री सुनीलजी सकपाळ साहेबांची फ्रँचायझी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. त्यासोबतीने ओमसाई 11 टीम आपण पाहू शकाल. सन्माननीय राजेंद्रजी पवार आणि
त्यांच्या समवेत मोरे साहेबांची फ्रँचायझी मैदानाच्या आतमध्ये खेळ करीत आहे. अद्यापपर्यंत 12 चेंडू मागे 12 धावा आहेत, 3 विकेटचं नुकसान. आणि हा गोलंदाज, या गोलंदाजासाठी सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. लगातार 3 षटकारांसाठी राहुल जाधवसाठी वेदांत साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर संतोष जाधव यांच्याकडून 1000 रुपयांचं प्राइज आहे. वेदांत साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर संतोष जाधव, बॅटर राहुल जाधवसाठी बॅक टू बॅक 3 षटकार. थँक्यू. सलगचे 3 षटकारी मजा येणार आहे, कारण की आता धावांची आवश्यकता आहे टीम मराठा वॉरियर आहिर संघासाठी. आणि उभा कोण झालाय? राहुल जाधव, ज्याने षटकार खेचला विशाल सकपाळच्या विरोधामध्ये. परंतु या गोलंदाजाकडे काय किमया दाखवले, संपूर्ण प्रीमियर लीग गाजवण्याचं काम. कमी वयामध्ये हा गोलंदाज एका मोठ्या स्टेज मध्ये काय कमालीची गोलंदाजी. लेफ्ट आर्म आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू ही खऱ्या अर्थानं किमया दाखवले. ज्या वेळेला ओमसाई टीम अडचणीमध्ये सापडली गेली त्या क्षणाला या नन्या मुन्या खऱ्या अर्थाने याला आता मोठी उपमा द्यावी लागणार आहे. अजय मराठे अनस्टॉपेबल राहिलाय जरूरच, परंतु हा येणारा यंगस्टर गोलंदाज, या यंगस्टर गोलंदाजाकरिता देखील एक उपमा द्यावी लागणार आहे. कर से भला डर, डर से भला कर, आणि करून दाखवल्या प्रीमियर लीग मध्ये. आणखीन एक बॉल डॉट चाललाय, निर्धाव चेंडू, सलगचे 2 डॉट बॉल. सन्मान्य गणेशजी मराठे सर आमचे पाठीराख देण्याकरिता उभे राहिलेत. डॉट बॉल करिता 200 रुपये जमा झालेले आहेत. 200 रुपयाचा कॅश प्राइज. आवडीचा खेळाडू म्हणला, सगळ्यात अधिक लक्ष वेधणीय कार्य खेळाडूचं. तिसरा बॉल, या बॉलवरती रन्स मिळू शकत आहेत. फिल्डर पोहोचणार, दुहेरी धावेचा प्रयत्न. राहुल जाधवला देखील माहिती आहे स्ट्रायकर यांकडे उभं राहावं लागणार आहे, आणि त्याच प्रयत्नामध्ये त्यांनी दुसरी धाव ही अंकतालिकेमध्ये जॉईन केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडू मागे खेळ आपण पाहिलाय. स्वराज्याची स्थापना छत्रपतींनी केली. संपूर्ण अगदी विचार केला गेला तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जिथे स्थान दिलं गेलं, आणि असंच काही आगळं वेळ कार्य आहे त्याच्या माध्यमातून सगळ्या चेंडूंचा तो वापर करत आहे मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड आहे, कमी वयन आहे, परंतु अनुभव बघा किती त्याच्याकडे. स्विच केलाय, लगेच हातामध्ये चेंडूला फिरवण्याची जी क्षमता आहे ना ती दाखवली आहे, कला दाखवली आहे. डॉट बॉल पाहायला मिळालाय. निर्धाव बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे त्या ओव्हरमध्ये. आणि अर्थातच निराशाची छाया डोक्यावरती घेताना टीम मराठा वॉरियर आहिर संघ, सन्मान्य आमचे ओनर सुनीलजी सकपाळ साहेब चिंतेमध्ये असणार आहेत, कारण की इथून एखादा मोठा स्ट्रोक मिळाला नाही तर बॅकफुटवरती जरूर येणार आहेत. एक मोठा स्ट्रोक शोधण्यामध्ये प्रयत्नामध्ये प्रयत्नापरी परमेश्वर, परंतु नशीब कोणाच्या साथीला उभा आहे. गोलंदाज स्वराज मराठ्याच्या. आज त्याच्यासाठी या ग्राउंड वरती असणारी मी म्हणेल की सेकंड टुर्नामेंट असणार आहे, परंतु या सेकंड टुर्नामेंट मध्ये काय कमालीची गोलंदाजी. अक्षरशः प्रेक्षक वर्गाला सांगण्याची गरज नाहीये. सगळे प्रेक्षक वर्ग त्याकरिता स्वतःहून टाळ्यांचा इथे जल्लोष पाहायला मिळत आहे. आणखीन एक बॉल हवेमधून स्वार केलाय, सरळ उभा केलाय चेंडूला आणि सरळ हातामध्ये घेतलाय. विकेटचं नुकसान. त्याच बरोबरीने जवळपास या मॅच मधला कमबॅक. ओमसाईचे सगळे खेळाडू प्लीज थोडं सांभाळून या. बॉन्ड लाईनच्या मागे 4-6 हा नुकसान होता कामा नये. आयोजन कमिटी आम्हाला सूचना करते, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक टीमला सूचना आहे, जो माझा संघ या स्पर्धेमध्ये खेळेल त्याच्या सामन्याच्या वेळेस आपण लगेचच या ठिकाणी बॉन्ड लाईनच्या बाहेर वडवळ ग्रामपंचायतीच्या या ठिकाणी विद्यमान सरपंच आमचे मित्र ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम नागरिक अर्थातच ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. स्वागतम आणि सुस्वागतम.
रन्स खूप कमी पाहायला मिळत आहेत. प्रवीणजी, जर या मॅच मध्ये जान झोकायचे असेल, स्वतःला जर मोकळेपणाने नेक्स्ट इनिंग मध्ये उभं करायचं असेल तर मैदानामध्ये रन्स आवश्यक होत्या. अद्यापपर्यंतच्या 14 धावा आहेत, 14 रन्स आहेत, केवळ आणि केवळ 14 रन्स म्हणू शकाल आपण. शेवटच्या ओव्हरची सुरुवात. आविष्कार सावंत दूरवर राहिले. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क, ताळमेळ पाहायला मिळत नाहीये, जजमेंट बसत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. केवळ आणि केवळ हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. येणाऱ्या 5 चेंडू मागे वेगळं काही पाहायला मिळणार काय? ओमसाई 11 संघ पुढे चाललाय. मराठा वॉरियर आई टीम करिता ही महत्वाची घडी सध्याच्या या 5 बॉल वरती येणार आहे रन्स करिता. फटका दमदार आहे. ऑन साइडला खेळले, वेगाने चालला चेंडू आणि हा चेंडू सरळ निघाला. स्ट्रेट ऑन द विकेट, सीमा पार, चौकार. ते बघा बॅक स्क्रीनच्या खाली प्रेक्षक बसले, तिथून उठायचंय प्लीज. ब्लैक स्क्रीन, ब्लैक स्क्रीन के नीचे जो भी वड कॅच, चांगली कॅच पाहायला मिळाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील कॅचला मी म्हणेल योग्य पद्धतीने कलेक्ट करताना क्षेत्ररक्षक टीम ओमसाई 11 संघाचं आणखीन एक विकेटचं नुकसान आहे. 18 धावा आहेत, खूप कमी धावा पाहायला मिळाल्या. नेक्स्ट आपण सेमीफायनल पाहणार आहोत. श्री केदारनाथ 11 उभय कॅम्पचा राजा अकालपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये केदारनाथ माडोशी टीम. दोन्ही टीमच्या संघनायकांना मी विनंती करेल की आपण यावं नाणेफेकीकरिता. यानंतर आपण टॉस करणार आहोत. अजय बातोसे आपल्याकरिता कॉल असणार आहे. त्यासोबतीने केदारनाथ 11 माडोशी संघाचा संघनायक आपण देखील यावं. या मॅच कडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आकाश पवार. आकाश पवार खूप उशिरा आला. तर नक्कीच आपण पाहतोय डॅशिंग व्यक्तिमत्व, उमद नेतृत्व या ठिकाणी आपण पाहतोय. आमचे मार्गदर्शक अर्थातच मनोहरजी शिंदे साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम. केदारनाथ माडोशी टीमचा संघनायक आणि केदारनाथ प्रसन्न होयकमचा राजा टीमचा संघनायक. आपण लगेच सज्ज राहायच्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. एकोणावीस धावा स्कोर कार्ड मध्ये सिंगलच्या बरोबरीने सुरू आहे जणू काही स्कोर कार्ड. लेफ्ट हँडेड फलंदाज नवीन काही करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु इथे 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 चुका घडले आहेत आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघून चालला सीमा पार. खूप उशिरा आलेला चौकार आहे. 4 धावेच्या बरोबरीने टोटल रन्स आपण पाहू शकाल 23 रन्स, 23 धावा. शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती येणाऱ्या धावा इथून देखील प्रयत्न करू शकत आहेत. प्रयत्नापरी परमेश्वर देखील आपल्याला मिळू शकत आहे. त्या कारणानं नेक्स्ट इनिंग मध्ये प्रयत्न सुरू ठेवावे लागणार आहे. तर इथे देखील धावा रोखण्याचं कार्य उज्ज्वल जाधव याला देखील रोखण्याचं कार्य केलंय. हाफ ऑफ द इनिंग आपण पाहू शकाल. टोटल 24 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 23 धावा जमा झाल्या आणि यापुढे आपण पाहू शकाल 24 बॉल मध्ये 24 धावेची आवश्यकता आहे. कॉम्बॉक्स मध्ये बदल होणार आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत प्रवीण शिंदे यांच्याकडे आणि त्या अगोदर विनोदजी जाधव जे टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत, दोन्ही टीमचे कॅप्टन्स यावं याकरिता मी विनंती करेल. केदारनाथ माडोशी टीमचा संघनायक आणि श्री केदारनाथ प्रसन्न होयकमचा राजा दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती, आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. केदारनाथ माडोशीचा संघनायक आणि श्री केदारनाथ प्रसन्न होयकमचा राजा संघनायक आपल्याला विनंती, आपण या टॉस बॉक्स मध्ये. चला केदारनाथ माडोशी टीमचा संघनायक आपण या. केदारनाथ प्रसन्न होयकमचा राजा टीमचा या ठिकाणी कर्णधार या. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मी ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांना विनंती करतो आपण टॉस साठी. सरपंच ग्रामपंचायत वडवळ ज्ञानेश्वरजी सुतार यांना विनंती करतो आपण लगेचच या. संकेत शिनकर साहेब यांना विनंती करतो आपण देखील या. सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेत असं या ठिकाणी शिवसेना संपर्क प्रमुख या ठिकाणी
संकेतजी शिनकर साहेब, त्याच माध्यमातून आपण पाहतोय मनोहरजी शिंदे साहेब. या मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस करूया. एका बाजूला श्री केदारनाथ प्रसन्न ओएकॅमचा राजा आणि त्याच माध्यमातून श्री केदारनाथ माडोशी टीमचे कॅप्टन कॉलिंग करेल. श्री केदारनाथ प्रसन्न ओएकॅमचा राजा सेमी फायनल क्रमांक 2 केदारनाथ माडोशी आणि केदारनाथ प्रसन्न ओएकॅमचा राजा कॉलिंग करतील अजय बातोसिंग. टेल डिसिजन फिल्डिंग करू. वेळ आपल्याकडे अपुरा आहे. नाणेफेक जिंकले केदारनाथ माडोशी टीमनं प्रथम घेतलंय क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी आमंत्रित केले केदारनाथ प्रसन्न ओवेकॅमच्या राजा टीमला. ग्रुप ग्रामपंचायत शेडाशी माजी सरपंच श्रीपतजी पवार साहेबांच्या ठिकाणी होते टॉस बॉक्स मध्ये सन्मान. त्यांना मी विनंती करतो आपण या लगेच आपण करतोय सन्मान. त्याच माध्यमातून या ठिकाणी या शिवसेना संपर्क प्रमुख या ठिकाणी एक युवा यशस्वी उद्योजक आमचे मित्र संकेतजी शिनकर यांचा या ठिकाणी होतोय सन्मान. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दोन्ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मायेचे जालर शाल आणि मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन आपण करूया त्यांचा सन्मान. श्रीपादजी पवार साहेब यांच्या या ठिकाणी सन्मान होतोय. मायाची जालर शाल मान सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा होतोय शुभ सन्मान. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ. तदनंतर पुढील सन्मान शिवसेना संपर्क प्रमुख या ठिकाणी आदरणीय यशस्वी उद्योजक आमचे मित्र संकेतजी शिनकर साहेबांचा होतोय शुभ सन्मान. मायाची जालर शाल मान सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण करूया शुभ सन्मान. या ठिकाणी सचिव सुरेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करतोय सन्मान. नेहमी आपल्या शब्दाला धावून येणारं व्यक्तिमत्व संकेतजी शिनकर यांचा सन्मान. मायाची जालर शाल मान सन्मान चिन्ह सौंदर्याचं प्रतीक पुष्प गुच्छ. प्रवीण. धन्यवाद विनोद सर. जाऊयात मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी सेमीफायनलचा महामुकाबला आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम मराठा वॉरियर्स हा संघ कुठेतरी बॅकफुटवरती राहिला. 24 मध्ये 24 धावा हव्यात, परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर फाईट टू फाईट विशाल सकपाळची विकेट आली. आविष्कार सावंत इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेला सन्मानित दिलाय. सॉफ्ट हँड बॉलला ड्राईव्ह केलाय, डॉट बॉल आलाय. सलगचा हा तिसरा बॉल डॉट काढलाय. राहुल जाधव पिंपरी गावचा खेळाडू. मात्र पहिल्या डावामध्ये अपयश आलं होतं मराठा वॉरियर संघाला, परंतु या डावामध्ये पाहिलं ना तर फाईट टू फाईट मॅच पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना 24 बॉल 24 धावांचं लक्ष गाठायचं. प्रेक्षकांची भरभरून गर्दी. जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कोयना प्रीमियर लीग 2025 चा महासंग्राम. ओ समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावांनी षटकारानं खातं खोललं जात आहे आविष्कार सावंतच्या माध्यमातून. थँक्यू बँजू पथक. अधिक वेळ घेऊ नका. पुढचा बॉल. ओ यावेळेला लेटकट खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. खरं तर इथे एक धाव अत्यंत महत्वाचे आहे. अशा ठिकाणी धावा बहाल केल्या जात आहेत. कुठेतरी इथून मराठा वॉरियर संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर गोलंदाजी चांगली करावी लागेल. मात्र अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं तर निश्चितपणाने तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुमची गोलंदाजी नेहमीच चांगली होत असते. एकंदरीत धावसंख्या 7 अंकावरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण. स्ट्रायकर एंड वरती आता दशरथ निवळे. इनफिल्डला क्लिअर केला. जबरदस्त ड्राईव्ह. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग करण्यापूर्वी चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी येतोय दमदार शानदार चौकार दशरथ निवळेच्या बॅटमधून.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफळकावरती आहेत. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 18 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत. 13 धावांची आवश्यकता आहे. फायनलचं तिकीट कोणाला मिळणार? मराठा वॉरियर्स की ओम साई 11 संघ? अत्यंत जबरदस्त बॅटिंग इथून मात्र पाहायला मिळाली. खरं तर विकेट आली होती विशाल सकपालची, असं वाटत होतं कुठेतरी मॅचला कलाटणी मिळते, पलटवार होण्याची शक्यता वाटत होती. अशा कंडिशन्स मध्ये दशरथ निवळे, आविष्कार सावंत चांगली बॅटिंग करतात. सागर सकपाळ षटकातला पहिला बॉल घेऊन येतोय. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता समोरच्या बाजूनं. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. छोटंसं लक्ष आहे, मात्र छोट्याशा लक्ष्यासाठी देखील संघर्ष हा करावा लागतोय ओम साई 11 संघाला. यानंतर आणखीन एक बिग मॅच, बिग फाईट. एक बाजूने असेल केदारनाथ स्पोर्ट्स माडोशी, दुसऱ्या बाजूने असेल केदारनाथ अक्कलपे ओवे कॅम्पचा राजा. मात्र केदारनाथ कोणाला प्रसन्न होईल? पुढचा बॉल, ओ फटका फसला. जेलची संधी निर्माण झाली आहे आणि अखेरकार जेल टिपला गेला. फलंदाज बाद होईल अर्थातच आविष्कार सावंत. टीमला बसलेला दुसरा धक्का. इथून आपण पाहतोय आविष्कारला डगआउटला जाताना. थँक्यू डीजे. चला प्रेक्षक जे सीमारेषेलगत उभे आहेत, सन्मान्य कार्याध्यक्ष राजेंद्र कदम साहेब, आपण काळजी घ्या, प्रेक्षकांना मागे करा, आपण पदाधिकारी आहात. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 11 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. कोणत्या प्रकारचा गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या कमिटी मेंबर्स प्लीज. कारण अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचते, कोणत्याही टीमवरती अन्याय व्हायला नको. 11 धावा धावफळती नवीन फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण गौरव सकपाळ, आणखीन एक अक्कलपे गावचा खेळाडू. खरं तर अक्कलपे गावातील सर्व खेळाडूने या प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडल्या. मागील मॅचचा विचार केला तर मॅच विनिंग पारी खेळली होती या खेळाडूंना. पुढचा बॉल, ओहो स्टँड इन डिलिव्हर. जणू खेळाडू कक्षामधून सेटल होऊन आलाय की काय. जिथे त्याने डावाची समाप्ती केली तिथूनच पुन्हा एक ताट डावाला सुरुवात करत असताना ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 17 धावा धावफळकावरती. अवघ्या 7 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. फुलर लेनचा बॉल अक्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, स्वीप करायचं होतं, बॉलला डॉट बॉल आलाय. धावसंख्येचा फळक पाहिला तर 17 धावा. निश्चितपणाने गौरव सकपाळ अगदी कमी वयाचा खेळाडू, गोलंदाजी असो वा फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची या कोयना प्रीमियर लीग 2025 मध्ये राहिली आहे. स्वराज मराठेचं देखील आवर्जून नाव या लिस्ट मध्ये घेतलं जाईल. कुणाल निवळेचं नाव घेतलं जाईल. ओ यावेळेला फ्लिक केला. इथून मात्र पाहिलं तर एक सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 18 धावा धावफळकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना नेक्स्ट मॅच, बिगेस्ट मॅच, सेमीफायनल क्रमांक 2. प्रेक्षकांची आता मात्र इथून गर्दी होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती बॅटर इथून मात्र सज्ज दशरथ निवळे, निवळी गावचा हा खेळाडू. ओ यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, बॉलर बॅक ड्राइव्ह. गोलंदाज सागर पोहोचलाय तिथपर्यंत. षटकाची झाली आहे समाप्ती. सेकंड ओव्हर इथे कंप्लीट होत असताना धावसंख्या 18 या अंकावरती. विजयाकरिता 12 बॉल आणि अवघ्या 6 धावांची गरज आहे. सन्माननीय नाथा चाळके ज्याने देखील खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी युट्यूबद्वारे कमेंट्स केले, समालोचन कक्षाचं त्यांनी कौतुक केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. त्यानंतर सन्माननीय आम्हाला ज्यांनी स्कोर बुक उपलब्ध करून दिला, रवींद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
या ठिकाणी आपण पाहतोय रवींद्र पवार साहेब यांचा स्वागत सन्मान आमच्या या ठिकाणी केला जातो या स्पर्धेनिमित्त. निश्चितपणाने लाख मोलाचा सहकार्य आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभलंय, जी कोयना क्रिकेट असोसिएशनची स्कोर बुक आहे. या ठिकाणी त्यांचा स्वागत सन्मान संपन्न केला जातोय. दरम्यान या ठिकाणी विकेटचं पतन गौरव सकपाळी ते मात्र डगआउटला जाईल. पहिल्याच बॉलवरती श्रेयस जाधवने मिळवलाय विकेट. पहिल्याच बॉलवरती ते मात्र यश संपादित करत असताना चला ओमसाई संघ आणि इतर जे कोणी उभे आहेत प्लीज बाउंड्री लाईनच्या मागे उभे राहा. कार्याध्यक्ष राजेंद्रजी कदम साहेब, क्रुशियल मुवमेंटचे मॅचेस आहेत याची दखल घ्या प्लीज. नक्कीच इथून मात्र पाहिलं तर कलाटणी थोडी का होईना परंतु मिळताना पाहायला मिळते. मराठा वॉरियर संघ इथून लढताना पाहायला मिळेल, परंतु मराठा वॉरियर्सला आता जागं व्हावं लागेल या मॅच मध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर. खरं तर अजून देखील मॅच संपलेली नाहीये. नवीन फलंदाज किशोर शिंदे आलाय मैदानाच्या आतमध्ये, बॅटिंग करण्याकरिता सज्ज असेल. स्ट्रायकर एंड वरती राईट मोहर द विकेटने षटकातला पुढचा बॉल श्रेयस जाधवचा. यावेळेला मात्र फटका इथे देखील फसला गेला होता. प्रयत्न केले होते जरूर गोलंदाजानं, परंतु अखेरकार एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झालाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात, परंतु किशोर शिंदेने खेळलेला स्ट्रोक कुठेतरी चुकीचा होता हे मी नक्की सांगेन, कारण नुकता स्ट्रायकर एंड वरती होता, सेटल झालेला नव्हता. अशा मुवमेंट वरती अशा पद्धतीचा स्ट्रोक खेळणं कदाचित धोका देखील ठरू शकला असता. चेंडूवरती नजर टिकवणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमची चेंडूवरती नजर येत नाही तोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीचे स्ट्रोक खेळू शकत नाहीयेत. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल दशरथ निवळेसाठी. इथे मात्र इनफिल्डच्या आतमध्ये सिलिमिड ऑफ मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे, परंतु मराठा वॉरियर संघ इथून संघर्ष करतो, परंतु संघर्षाची परिकाष्ठा घ्यावी लागेल. क्रिकेट हा असा खेळ आहे, तुम्हाला कधी विजयी करू शकेल आणि कधीही तुम्हाला पराभवाच्या दारामध्ये घेऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न ठेवावे लागतील आणि प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर मग यशाला देखील पर्याय नाही आहे. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 20 धावा, अजून देखील 4 धावांची गरज आहे ओमसाई 11 संघाला. स्ट्रायकर एंड वरती किशोर शिंदे एक चेंडूचा सामना केलाय, 1 धावेचं योगदान दिलंय. श्रेयस जाधव पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र पॅड वरती बॉल अदळलाय. OUT फलंदाज होईल आउट, अर्थात आणखीन एक धक्का ओमसाई 11 संघाला. किशोर शिंदे बाद. इथून मात्र पाहिलं तर अजून 4 धावांची गरज आहे. तब्बल विकेट्स गमावले ते मात्र एकंदरीत 4 विकेट्स गमावलेत. पहा, मी मगाशीच उल्लेख केला होता हायस्कोरिंगच्या मॅचेस लवकर चेस होतात, परंतु लो स्कोरिंगच्या मॅचसाठी तुम्हाला झुंजावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष या ठिकाणी मराठा वॉरियर संघाकडून पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडासा बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश जाधव हा फलंदाज दाखल झालाय. अक्कलपे गावचा आणखीन एक खेळाडू आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. 20-24चं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती खूप चांगली गोलंदाजी श्रेयस जाधवची राहिली आहे. 2 विकेट त्यांनी मिळवलेत, 2 धावा दिल्यात. समोरच्या दिशेला फुलटॉस होता आणि फुलटॉसला टोल करत असताना या मॅचला केलंय टाटा बाय बाय. मॅच फिनिश. ओमसाई 11 फायनल मध्ये पोहोचलाय. खूप खूप अभिनंदन ओमसाई 11 संघ. थँक्यू. तर सामनावीर स्वराज मराठे पुन्हा